धुळ्यात अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर, 200हून अधिक रुग्णांना लाभ। महाराष्ट्राचे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। माजी आमदार फारुख शहा यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात 200हून अधिक रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषध वाटप करण्यात आले। धुळे राष्ट्रवादी अजितदादा पवार गट तर्फे 22 जुलैपासून धुळे शहरात जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। याच उपक्रमांचा एक भाग म्हणून 80 फुटी रोडवरील हाजी अनवर सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत हे शिबिर पार पडले। या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची सखोल तपासणी करण्यात आली। तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा यात डॉक्टर जाहीर अन्सारी आणि डॉक्टर शिरीन शेख यांनी रुग्णांची तपासणी केली। केवळ तपासणीच नव्हे तर त्यानंतर सर्व गरजू रुग्णांना मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले। परिसरातील 200 पेक्षा अधिक नागरिकांनी या आरोग्य सुविधेचा लाभ घेतला। शिबिराच्या प्रारंभी माजी आमदार फारुख शहा यांच्या हस्ते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या समाजोपयोगी उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमुख उपस्थितांमध्ये कांतीलाल दाळवाले, आसिफ शहा, डॉक्टर दीपा नाईक, डॉक्टर बीयू पवार, हकील अन्सारी, कलीम समसुद्दीन, रईस मंसुरी, सोहेल काझी, समीर खान, इकबाल शहा, राहुल निंबोरे, सादिक शहा आणि खलील लोहार यांचा समावेश होता। या शिबिरामुळे परिसरातील अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी हाजी अनवर सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 80 फुटी रोड लोकमान्य पेट्रोल पंप समोर माननीय माजी आमदार फारुख शाह साहेबांतर्फे अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त एक भव्य मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। या कॅम्पमध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर आम्ही मुफ्त उपचार करत आहोत आणि जे गरजू रुग्ण आहेत त्यांना आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा पण लाभ देत आहोत। तरी मला सर्वांना विनंती आहे की ह्या मेडिकल कॅम्पचा भरपूर लाभ घ्या आणि दुसऱ्यांना पण सांगा की आता असं कॅम्प चालू आहे, या कॅम्पमध्ये सगळ्यांनी येऊन लाभ घ्यावा।